नागपुर में फर्जी आरटीओ रैकेट का पर्दाफाश। चोरी के ट्रकों को मिल रही थी नई पहचान। 2000 वाहन जांच के घेरे में। 550 से ज्यादा रजिस्ट्रेशन रद्द। क्या आपकी सड़क पर दौड़ रहा ट्रक असली है या फर्जी पहचान के साथ चल रहा चोरी का वाहन? नागपुर में सामने आया है ऐसा सनसनीखेज खुलासा जिसने परिवहन व्यवस्था और सुरक्षा एजेंसियों को भी हैरान कर दिया है। फर्जी आरटीओ दस्तावेज, बदले हुए इंजन, चेसिस नंबर और चोरी के ट्रकों को वैध बनाने का संगठित खेल। नागपुर में हजारों वाहनों के रजिस्ट्रेशन पर अब बड़े सवाल खड़े हो गए हैं। आरटीओ की जांच में सामने आया है कि चोरी के ट्रकों को अरुणाचल प्रदेश और नागालैंड के फर्जी दस्तावेजों के सहारे नया नंबर और नई पहचान दी जा रही थी। इस बड़े नेटवर्क के तार कई राज्यों से जुड़े होने की आशंका है। नागपुर क्षेत्रीय परिवहन कार्यालय यानी आरटीओ की जांच में फर्जी रजिस्ट्रेशन और चोरों के ट्रकों के बड़े नेटवर्क का पर्दाफाश हुआ है। 2 महीने पहले मिली शिकायत के बाद शुरू हुई जांच ने एक ऐसे संगठित रैकेट का खुलासा किया जो चोरी के वाहनों को कागजों में वैध बनाकर सड़कों पर दौड़ रहा था। जांच में सामने आया है कि कई ट्रकों को दस्तावेजों में अरुणाचल प्रदेश और नागालैंड से लाया गया दिखाया गया था, लेकिन जब पुलिस वेरिफिकेशन और संबंधित राज्यों से दस्तावेजों की पुष्टि की गई तो कोई गंभीर विसंगतियां सामने आई। पता चला कि इनमें से कई वाहन मूल रूप से मध्य प्रदेश से चोरी किए गए थे। कुछ वाहनों के चेसिस नंबर रिकॉर्ड में मौजूद ही नहीं थे, जबकि कुछ नंबर ऐसे निकले जो 2 पहिया वाहनों के नाम पर दर्ज थे। मामले की गंभीरता को देखते हुए आरटीओ ने वाहन निर्माता कंपनी अशोक लेलैंड से इंजन और चेसिस नंबर की जांच कराई। कंपनी ने स्पष्ट कह दिया कि ऐसे नंबरों वाली कई वाहन उन्होंने कभी बनाए ही नहीं थे। साधारण 2 महिन्यापूर्वी एक तक्रार प्राप्त झाली आम्हाला की काही गाड्या ज्या आहेत त्या चोरीच्या आहेत आणि त्या चालवत आहेत। त्याचा आम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन घेतली तर त्या गाड्या अरुणाचल प्रदेशमधनं आमच्याकडे आलेल्या आहे आणि अरुणाचलमधनं आल्यानंतर त्या गाड्यांना कन्फर्मेशन करतो। आमचं जे काही नियमावली आहे त्याप्रमाणे कन्फर्मेशन घेणं कंपल्सरी आहे। पोलीस व्हेरिफिकेशन आम्ही बोलवतो त्या गाड्यांचं आणि ओरिजिनल रजिस्ट्रिंग अथॉरिटी म्हणजे जी नागालँड आम्हाला दिसत होती ऑन पेपर त्यांच्याकडनं आम्ही कन्फर्मेशन घेतलं आणि त्या गाड्यांना इथला नंबर देण्यात आला तेव्हाचे तत्कालीन जे काही ARTO किंवा डेप्टी RTO होतं त्यांनी। परंतु जेव्हा आम्ही ह्या तक्रार अर्जानुसार सखोल चौकशी केली तेव्हा सदर वाहने असे दिसून आले की मध्य प्रदेशमधनं ती वाहने आलेली अरुणाचल प्रदेशला आणि मध्य प्रदेशमध्ये काही गाड्यांची सिरीजच चालू नाही। काही गाड्या ज्या होत्या त्या 2 व्हीलरवर रजिस्टर्ड होत्या आणि हे झाल्यानंतर आम्ही कंपनी अशोक लेलँडच्या गाड्या आहेत कंपनीला पत्र लिहिलं की ह्या गाड्यांचे जे काही चॅसिस नंबर, इंजिन नंबर आपल्याकडे मॅन्युफॅक्चर झालेत का? तर त्यांनी असं सांगितलं की ही गाडी आम्ही कधीच मॅन्युफॅक्चर केली नाही आणि त्यामुळे ही गाडी बोगस आहे। आणि जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही विचारणा केली त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मध्य प्रदेशमधनं ह्या वाहने आणले, जी काही डॉक्युमेंट्स आणली ती फोर्ज असू शकतात, परंतु आम्ही फक्त आलेले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आणि त्याप्रमाणे आमच्या इथे ऑनलाईन ती सर्व डाटा भरला। कारण की पूर्वी मध्य प्रदेश हे ऑनलाईन नव्हतं, वाहनला ते कनेक्टेड नसल्यामुळे त्यांचा तो डाटा होता तो मॅन्युअल होता। परंतु अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा तो डाटा घेतला त्यांनी तो ऑनलाईन केला, त्यामुळे ऑनलाईनमध्ये ती गाडी ओरिजिनल दिसत होती। त्यानंतर आम्ही वाहन मालकाला पत्र दिलं की त्यांनी वाहने घेऊन या कार्यालयात यावी, नाहीतर त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन रद्द करू, त्यांच्यावर गुन्हा दाखल करू। त्यांना 3 पत्र साधारण आम्ही रजिस्टर पोस्टाने पाठवलं तर तिन्ही पत्राचं कुठलंही उत्तर आलं नाही। या उलट 2 पत्र वापस आले आणि मग पोलिसांना आम्ही याची माहिती दिली एक 4 दिवसापूर्वी की बाबा असं असं झाल्यामुळे अशा प्रकारच्या चोरीच्या गाड्याचं एक मोठं युनिट आहे आणि त्यातला एक छोटासा भाग आम्ही पकडतोय। जर आपण ह्या सर्वांवर कारवाई केली तर एक मोठं स्कॅन्डल बाहेर येऊ शकतं आणि त्याप्रमाणे परवा रात्री तो FIR दर्ज झालेला आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन आता पोलीस विभागामार्फत सुरू आहे। सर, हे गाड्यांची संख्या ही 3 आकडी असू शकते किंवा 2 आकडी असू शकते, आमचा अंदाज किती गाड्या असू शकतात? माझ्या म्हणण्याप्रमाणे तो साधारण 1,500 ते 2,000 गाड्या आहेत यामध्ये चोरीच्या। आम्ही जे काही कन्फर्मेशन केलेलं आज यापूर्वी पण आम्ही अनेक वेळा याबाबत माहिती घेतलेली आहे। साधारण 550 ते 600 गाड्यांचं रजिस्ट्रेशन मी कॅन्सल केलेलं आहे ज्या फोर्ज होत्या। त्या गाड्यांवर गुन्हेसुद्धा दाखल आहेत। साधारण अशा प्रकारचे 4 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। सध्या त्याचे अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत। काही पकडले गेलेत लोक, काही दलाल पकडले गेलेले आहेत। यापूर्वी या कार्यालयात काम करत असलेले एक डेप्टी RTO आणि ARTO यांनासुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं आहे। 4 क्लर्कवर सुद्धा कारवाई करण्यात येऊन
त्यांनासुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं आहे. तर अजून साधारण एक 1000-1200 गाड्या अजून बाकी असाव्यात असा मला संशय आहे. सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये ड्रायव्हर ट्रक घेऊन पळाले का काही कंपन्या बंद पडल्या, त्या कंपन्यांनी पैसे दिले नाही, पगार दिले नाही, वेंडरचे पैसे दिले नाही म्हणून लोक ट्रक उचलून घेऊन आले? मुळात नेमके ट्रक चोरून कुठून आणले? याच्याबद्दल असं काही निश्चित माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी जसं की आता एक आपल्याकडे सुरजागड नावाचा प्रकल्प चालू आहे गडचिरोलीला. इथे मोठ्या प्रमाणात फायनान्स केलं गेलं, जवळजवळ 95% ते 99% पर्यंत फायनान्स करण्यात आलं. आणि त्यानंतर जे काही ट्रक्स ओनर्स होते यांना काही परवडलं नाही आणि अशा ट्रक्स ओनर्सला फूस लावून वाहन काही चोरांनी हे वाहन चोरले आणि असे चोरीचे वाहन नेऊन त्याचा जो ओरिजिनल चासीस आहे, इंजिन आहे, हा बदलून टाकला आणि तिथे नव्याने फोर्स डॉक्युमेंट तयार करून ते विविध जसं की नागालँड आणि अरुणाचल प्रदेश हे हब आहेत ह्या लोकांचे, इथे जाऊनच ह्या गाड्या नोंदणी होतात. तर 2 ठिकाणावरूनच तुम्हाला दिसेल की 99% लोक ज्या काही गाड्या चोरीच्या येतात ह्या 2च राज्यातनं येतात आपल्याकडे आणि अशा प्रकारे ते स्कॅन्डल असू शकतं. एक शेवटचा प्रश्न असा आहे, पोलीस खात्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही पण एक तपास यंत्रणेसारखाच तुम्हाला अधिकार आहे. जर एखादी गाडी जर तुम्हाला ऑटो रिक्षा मुंबईमध्ये अनेकदा कापून टाकले जातात जे अवैध असतात, मग हे जे ट्रक आहे या ट्रकवरती आरटीओनं कारवाई का अपेक्षित नाहीये किंवा आरटीओ असे ट्रक डिस्ट्रॉय का करत नाही? जेव्हा हे अशा प्रकारचे ट्रक होतात तेव्हा ट्रकची किंमत ही साधारण काही लाखात असते, जवळजवळ 30 लाख, 35 लाख, 55 लाख, 80 लाख. आणि त्याप्रमाणे जर आपण हे ट्रक अशा प्रकारे डिस्ट्रॉय केलं तर राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास आहे. पहिली गोष्ट, बरेच वेळा हे ट्रक ओनर कोर्टात जातात. आता माझ्याकडे 2-3 कोर्टात केस आहेत, हायकोर्टामध्ये केसेस सुरू आहेत, आपल्या जिल्हा न्यायालय नागपूरमध्ये पण केसेस सुरू आहेत. यानंतर कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की अशा प्रकारच्या गाड्या जर आढळल्या तर तुम्ही त्याचं नोंदणी रद्द करा. तर मी आपल्याला पूर्वीच बोललो की 550 गाड्या आम्ही नोंदणी रद्द केलेल्या आहेत, परंतु ह्या गाड्या नोंदणी रद्द केल्यानंतरसुद्धा रस्त्यावर चालतात कारण की त्या गाड्या आम्हाला सापडल्या नाहीत. पोलीसमध्ये FIR दर्ज आहे. गाड्या दुसऱ्या पुन्हा एकदा त्याचं वेगळा काहीतरी नवीन नंबरनी त्या रस्त्यावर चालत असाव्यात. जेवढ्या गाड्या आम्हाला सापडल्या तेवढ्या तर आम्ही डिस्ट्रॉय करतोच, परंतु या व्यतिरिक्त ज्या गाड्या आम्हाला सापडल्या नाही त्या निश्चितच रस्त्यावर अजूनही चालत आहेत. इसके बाद फर्जीवाड़े की पुष्टि हो गई. वाहन मालिकों को नोटिस जारी कर वाहनों को जांच के लिए प्रस्तुत करने को कहा गया, लेकिन जवाब नहीं मिलने पर आरटीओ ने कार्रवाई तेज कर दी. बड़ी संख्या में रजिस्ट्रेशन रद्द किए गए और संबंधित लोगों के खिलाफ FIR दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी गई. प्राथमिक जांच के अनुसार इस नेटवर्क में करीब 1500 से 2000 वाहनों के शामिल होने की आशंका है. अब तक 550 से 600 वाहनों का रजिस्ट्रेशन रद्द किया जा चुका है. मामले में पहले भी कई पुलिस थानों में FIR दर्ज की जा चुकी है. कई दलाल गिरफ्तार हो चुके हैं और तत्कालीन डिप्टी आरटीओ समेत 4 कर्मचारियों को निलंबित किया गया है. जांच एजेंसियों का मानना है कि चोरी के ट्रकों के इंजन और चेसिस नंबर बदलकर फर्जी दस्तावेज तैयार किए जाते थे और फिर दूसरे राज्यों के नाम पर उनका रजिस्ट्रेशन कराकर उन्हें वैध बनाया जाता था. आशंका है कि करीब 1000 संदिग्ध वाहन अब भी नए नंबरों के साथ सड़कों पर चल रहे हैं. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.